शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानिवाशयात्। परिकर्ता भोक्ता ऐसे हे जीवाचे तैची दिसे, जै शरीरी का पैसे ये का धिये। जैसा आथिला आणि विलासिया तैची ओळखो ये धनंजया, जै राजसे व्याठाया वस्तीसिये। तैसा अहंकर्तृत्वाचा वाढू का विषयेंद्रियांचा धुमाडू, हा जाणीजे तैने वाडू जै देह पाविजे। अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियांची तांडी, हे आपण पयासवे काढी घेऊनी जाय। जैसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती, का साई खडे याची गती सूत्रतंतू। नाना मावळते नितपने नेईजती लोकांची दर्शने, हे असो द्रुती पवने नेईजे जैसी। तेवी मनःष्ठायया इंद्रिया ते धनंजया, देहराजू ने देहा पासून गेला। श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते। मग येथ अथवा स्वर्गी जेथ जे देह आपंगी, तेथ तैसेची पुढती पांगी मनादिक। जैसा मालवलिया दिवा प्रभेसी जाय पांडवा, मग उजळी जे तेथ ते धवा तैसाची फाके। तरी ऐसैसिया राहाटी अविवेकियांचे दिठी, ये तुले हे किरीटी गमेची गा। आत्मा देहासी आला आणि विषयो येणेची भोगिला, अथवा देहो निगेला हे साचची मानिती। एरवी येणे आणि जाणे का करणे हन भोगणे, हे प्रकृतीचे तेणे मानियेले। उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं, विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्त्यज्ञानचक्षुषः। यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं, यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः। परिदेहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलभे, तिये चळवळेचे निलोभे आला म्हणती। तैसेची तया संगती इंद्रिये आपुलाला अर्थी वर्तती, तया नाव सुभद्रापती भोगणे जया। पाठी भोग क्षीण आपैसे देह गेलिया ते न दिसे, तेथे गेला ऐसे बोभाती गा। पै रुखु डोलतु देखावा तरी वारा वाजतु मानावा, रुखु नसे तेथ पांडवा नाही चिकाई। का आरसा समोर ठेविजे आणि आपण पे तेथ देखिजे, तरी ते धवाची जाले मानिजे काय आधी नाही। का परता केलिया आरसा लोपू जाला तया आभासा, तरी आपण पे नाही ऐसा निश्चयो करावा। शब्द तरी आकाशाचा परिकपाळी पिटे मेघांचा, का चंद्री वेगू अभ्राचा आरोपिजे। तैसे होईजे जाईजे देहे ते आत्मसत्ते अविक्रिये, निष्टंकिती गा मोहे आंधळे ते। येथ आत्मा आत्मयाच्या ठाई देखिजे देहींचा धर्मुदेही, ऐसे देखणे ते पाही आन आहाती। ज्ञाने का जयांचे डोळे देखोनी नराहती देहींचे खोळे, सूर्यरश्मी आणि याळे ग्रीष्मी जैसे। तैसी विवेकाचे निपैसे जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे, ते ज्ञानिये देखती ऐसे आत्मया ते। जैसे तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले, परिते तुटोनी नाही पडिले ऐसे निवडे। गगन गगनीची आहे हे आभासे ते वाये, तैसा आत्मा देखती देहे गवसिलाही। खळाळाच्या लगबगी फेडूनी खळाळाचा भागी, देखिजे चंद्रिका का उगी चंद्री जेवी। का नाडरेची भरे शोषे सूर्य तो जैसा तैसाची असे, देह होता जाता तैसे देखती माते। घटमठू घडले तेची पाठी मोडले, परी आकाश ते संचले असतची असे। तैसे अखंडे आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते, हे देहची होते जाते जाणती पुढे। चैतन्य चढे ना वोहटे चेष्टवी ना चेष्टे, ऐसे आत्मज्ञाने चोखटे जाणती ते। आणि ज्ञानही आपैते होईल, प्रज्ञा परमाणुही उगाणा घेईल। सकळ शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता, परी व्युत्पत्ती ऐसी
जरी विरक्ती नरिगे मानसी, तरी सर्वात्मका मजसी नभेची भेटी. पै तोंड भरो का विचारा, आणि अंतःकरणी विषयासी थारा. तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. हा गा वोसणतियाचा ग्रंथी, काही तुटती संसार गुंती. की परिवसिलिया पोथी वाचिली होय, नाना बांधोनिया डोळे. घ्राणी लाविजती मुक्ता फळे, तरी तयांचे काय कळे मोलमान. तैसा चित्ती अहंते ठावो, आणि जिभे सकळ शास्त्रांचा सरावो. ऐसे निकोडी एक जन्म जावो, परिन पविजे माते. जो एकमी का समस्ती, व्यापकु असे भूत जाती. ऐकतिये व्याप्ती रूप करू. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं, यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. तरी सूर्यासकट आघवी, हे विश्वरचना जे दावी. ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे. जल शोषून गेलिया सविता, ओलांशु पुरवीतसे जे माघवता. ते चंद्री पांडुसुता ज्योत्स्ना माझी, आणि दहन पाचन सिद्धी करीतसे जे निरवधी. ते हुताशी तेजो वृद्धी माझीची गा. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा. पुष्णामि चौषधी सर्वा, सोमो भूत्वा रसात्मकः. मी रिगालो असे भूतळी, म्हणून समुद्र महाजळी. हे पासूची ढेपुळी विरेचिना, आणि भूते ही चराचरे. हे धरितसे जिये अपारे, तिये मीची धरी धरे रिगोनिया. गगनी मी पांडुसुता, चंद्राचे निमिसे अमृता. भरला जालो चालता सरोवरू, तेथून भाकती रश्मिकर. ते पाट पेलूनी अपार, सर्वौषधींचे आगर भरितू असे मी. ऐसेनी सस्यादिका सकळा, करी धान्य जाती सुकाळा. दे अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता, आणि निपजविले अन्न. तरी तैसे कैसे दीपन, जेणे जिरूनि समाधान भोगिती जीव. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः. प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. म्हणून प्राणिजातांचा घटी, करून कंदावरी आगिठी. दीप्ती जठरी ही किरीटी मीची झालो. प्राणापानाच्या जोड भाती, फुंक फुंकोनिया अहोराती. आटी तसे नेणो किती उदरा माझी. शुष्के अथवा स्निग्धे, सुपक्वे का विदग्धे. एवं मीची गा चतुर्विधे अन्ने पची. एवं मीची आघवे जन, जना निरविते मीची जीवन. जीवनी मुख्य साधन वन्ही मीची. आता ऐसिया ही वरी काई, सांगो व्याप्तीची नवाई. येथ दुजे नाहीची घेई सर्वत्र मी गा. तरी कैसे निपावेखे सदा सुखिये एके. एके तिये बहुदुःखे क्रांतभूते. जैसी सगळिये पाटणी, एकेची दीपे दिवे लावणी. जालिया कान देखणी उरली एके. ऐसी हन उखीविखी करीत आहासी मानसी की. तरी परिसते ही निकी शंका फेडू. पै आघवा मीची असे, येथ नाही कीर अनारिसे. परिप्राणियांची आप उल्लासे बुद्धी ऐसा. जैसे एकची आकाशध्वनी, वाद्यविशेषी आनानी. वाजावे पडे भिन्नी नादांतरी. का लोकचेष्टी वेगळाला, जो हा एकुची भानु उदैला. तो आनानी परी गेला उपेगासी. नाना बीज धर्मानुरूप, झाडी उपजविले आप. तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा. अगा नेणा आणि चतुरा, पुढा निळयाचा दुसरा. नेणा सर्पत्वे जाला येरा सुखा लागी. हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळी विख. तैसा सज्ञानासी मी सुख, दुःख तो अज्ञानासी. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो, मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो, वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी. जे बुद्धी स्फुरे अहर्निशी,
ते वस्तुगामी परिसंतांसवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येसी येणेची सत्कर्मे अशेष ही अज्ञान विरमे जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी ते आपे आप देखो नि देखी मिया आत्मेनी सदा सुखी येथे मी वाचून अवलोकी आन हेतू असे अगा सूर्योदयो जालिया सूर्ये सूर्युची पहावा धनंजया ते विमाते मिया जाणावया मीची हेतू ना शरीर पराते सेविता संसार गौरवची ऐकता देही जयांची अहंता बुडोनी ठेली ते स्वर्ग संसारा लागी धावता कर्म मार्गी दुःखाच्या सेलभागी विभागी होती परिहेही होणे अर्जुना मजचिस्तव तया अज्ञाना जैसा जागताची हेतु स्वप्ना निद्रे ते होय पै अभ्रे दिवसु हरपला तोही दिवसेची जाणो आला ते विमी नेणोनी विषयो देखिला मजचिस्तव भूती एवं निद्रा का जागणिया प्रबोधुची हेतु धनंजया ते विज्ञाना अज्ञाना जीवाया मीची मूळ जैसे सर्पत्वा का दोरा दोरुची मूळ धनुर्धरा तैसा ज्ञाना अज्ञानाची या संसारा मियाची सिद्धू म्हणोनी जैसा असे तैसया माते नेणोनी धनंजया वेदू जाणो गेला तवतया जालिया शाखा तरी तीही शाखा भेदी मीची जाणीजे त्रिशुद्धी जैसा पूर्वापरा नदी समुद्रचिठी आणि महासिद्धांतापासी श्रुतिहारपती शब्देसी जैसिया सगंधा आकाशी वातलहरी तैसे समस्त ही श्रुतिजात ठाके लाजिले ऐसे निवांत ते मीची करी यथावत प्रगटोनिया पाठी श्रुती सहित अशेष जगहारपे जेथ निशेष ते निज ज्ञान ही चोख जाणता मीची जैसे निदेलिया जागिजे तेव्हा स्वप्नीचे कीर नाही दुजे परी एकत्व ही देखो पाविजे आपुलेची तैसे आपुले अद्वयपण मी जाणतसे दुजे नवीण तयाही बोधा कारण जाणता मीची मग आगी लागलिया कापुरा ना काजळी ना वैश्वानरा उरणे नाही वीरा जयापरी ते विसमूळ अविद्या खाये ते ज्ञानही जै बुडोनी जाये तरी नाही कीर नोहे आणि नसाहे असणेही पै विश्व घेऊन गेला मागेसी तया चोरा ते कवणके गिवसी जे कोणी एकी दशा ऐसी शुद्धते मी ऐसी जडाजड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती ठीकेली निरुपहिती आपुला रूपी तो आघवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा व्योमींचा चंद्रोदयो जैसा क्षीरार्णवी का प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांदतसे बोधू तरी बाप वस्तु स्वभाव हावे तव तव गोडिये थाव म्हणून अनुभवी यांचा राव अर्जुन म्हणे जी व्यापकपण बोलता निरुपाधिक जे आता स्वरूप प्रसंगता बोलिले देवो ते एक वेळ अव्यंगवाणे की जो का मज कारणे तेथ द्वारकेचा नाथू म्हणे भले केले पै अर्जुना आम्हाही वाडे कोडे अखंड बोलो आवडे परिकाय की जे न जोडे पुसते ऐसे आजी मनोरथासी फळ जोडलासी तू केवळ जे तोंड भरून निखळ आलासी पुसो जे अद्वैतावरीही भोगिजे ते अनुभवीच तू विरजे पुसो निमद माझे देतासी सुख जैसा आरिसा आलिया जवळा दिसे आपण पे आपला डोळा तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी तुवा नेणो निपुसावे मग आम्ही परिसवू बैसावे तो गाहा पाडू नव्हे सोयरेया ऐसे म्हणोनी आलिंगिले कृपादृष्टी अवलोकिले मग देवो काय बोलिले अर्जुनेसी पै दोही वोठी एक बोलणे दोही चरणी एक चालणे तैसे पुसणे सांगणे तुझे माझे एवं आम्ही तुम्ही येथे देखावे एका अर्थाते सांगते पुसते येथे दोन्ही एक ऐसा बोलत देवो भुलला मोहे अर्जुना ते आलिंगू निठाये मग बिहाला म्हणे नोहे आवडी हे झाले इक्षुरसाचे ढाळ
तरी लवण देणे किडाळ, जे संवाद सुखाचे रसाळ, नासेल थिते. आधीच आम्हा यया काही, नरनारायणासी भिन्न नाही. परी आता जिरो माझ्या ठाई, वेगुहा माझा. इया बुद्धी सहसा श्रीकृष्ण म्हणे वीरेशा, पै गातो तुवा कैसा, प्रश्न केला. जो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता, तो परतोनिया मागुता. प्रश्नावळीची कथा ऐको आला, तेथ सद्गदे बोले. अर्जुने जी जी म्हणितले, निरुपाधिक आपुले रूप सांगा. यया बोला तो शार्ंगी, तेची सांगावया लागी. उपाधी दोही भागी, निरूपित असे. पुसिलिया निरुपहित, उपाधिका सांगे येथ. हे कोण्हाही प्रस्तुत गमे जरी. तरिताकाचे अंश फेडणे, याची नाव लोणी काढणे. चोखाची ये शुद्धी तोडणे, कीडची जेवी. बाबुळीची सारावी हाते, परिपाणी तव असे आईते. अभ्रची जावे गगनते, सिद्धचिकी. वरील कोंडियाचा गुंडाळा, झाडूनी केलिया वेगळा. कणू घेता विरंगुळा, असे काही. तैसा उपाधी उपहिता, शेवटू जेथ विचारिता. ते कोणातेही न पुसता, निरुपाधिक. जैसे न सांगणेवरी, बाळापतीसी रूप करी. बोल निमालेपणे विवरी, अचर्चाते. पै सांगणे या जोगे नव्हे, तेथींचे सांगणे ऐसे आहे. म्हणून उपाधी लक्ष्मी नाहे, बोलिजे आदी. पाडव्याची चंद्ररेखा, निरुती दावावया शाखा. दाविजे तेवी औपाधिका, बोली इया. द्वाविमौ पुरुषौ लोके, क्षरश्चाक्षर एव च. क्षरः सर्वाणि भूतानि, कूटस्थोऽक्षर उच्यते. मग तो म्हणे गा सव्यसाची, पै इय संसार पाटणींची. वस्ती साविया टाची, दुपुरुषी. जैसी आघवाची गगनी, नांदत दिवो रात्री दोन्ही. तैसे संसार राजधानी, दोन्हीची हे. आणि कही तिजा पुरुष आहे, परितो या दोहींचे नावन साहे. जो उदेला गावेसी खाये, दोहीं ते यया. परिते तव गोठी असो, आधी दोहींची हे परियेसो. जे संसार ग्रामा वसो, आले असती. एक आंधळा वेडा पंगू, येर सर्वांगे पुरता चांगू. परिग्राम गुणे संगू, घडला दोघा. तया एका नामक्षरू, येरा ते म्हणती अक्षरू. इही दोहींची परिसंसारू, कोंदला असे. आता क्षरुतो कवणू, अक्षरुतो किं लक्षणू. हा अभिप्रावो संपूर्ण, विवंचुगा. तरी महदहंकारा, लागुनिया धनुर्धरा. तृणातींचा पांगोरा, वरी पैगा. जे काही साने थोर, चालते अथवा स्थिर. किंबहुना गोचर, मनबुद्धीसी जे. जे तुले पाच भौतिक घडते, जे नामरूपा सापडते. गुणत्रयाच्या पडते, कामठाजे. भूताकृतीचे नाणे, घडत भांगारे जेणे. काळासी जू खेळणे, जिही कवडा. जाणणेची विपरीते, जे जे काही जाणीजे ते. जे प्रतिक्षणी निमते, होऊनिया. अगा काढूनी भ्रांतीचे दांग, उभवी सृष्टीचे आंग. हे असो बहुजग, जया नाम. पै अष्टधा भिन्न ऐसे, जे दाविले प्रकृती मिसे. जे क्षेत्रद्वारा छत्तीसे, भागी केले. हे मागील सांगो किती, अगा आताची जे प्रस्तुती. वृक्षाकार रूपक कृती, निरूपिले. ते आघवेची साकारे, कल्पुनी आपण पयापुरे. झाले असे तदनुसारे, चैतन्याची. जैसा कुहा आपणची बिंबे, सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे. मग क्षोभला समारंभे, घाली तेथ. का सलिली असतची असे, व्योमावरी व्योमबिंबे जैसे. अद्वैत होऊनी तैसे, द्वैत घेपे. अर्जुना गा या परी, साकार कल्पूनी पुरी. आत्मा विस्मृतीची करी, निद्रा तेथ. पै स्वप्नी सेजार देखिजे, मग पहुडणे जैसे तेथ कीजे. तैसे पुरी शयन देखिजे, आत्मयासी. पाठीतिये निद्रेचे निभरे, मी सुखी दुःखी म्हणत घोरे. अहम ममतेचे निथोरे, वोसणाये सादे. हा जनकु हे माता, हा मी गौरुहीन पुरता. पुत्र वित्त कांता, माझे हे ना. ऐसिया वळघोनी स्वप्ना, धावत भवस्वर्गाची या राना.
तया चैतन्य नाम अर्जुना क्षर पुरुषुगा. आता ऐक क्षेत्रज्ञ येणे नामे जया ते बोलणे. जग जीवू का म्हणे जिये दशे ते. जो आपुले निविसरे सर्व भूतत्वे अनुकरे. तो आत्मा बोलिजे क्षरे पुरुष नामे. जे तो वस्तुस्थिती पुरता म्हणून आपले पुरुषता. वरी देहपुरी निदैजता पुरुष नामे. आणि क्षरपणाचा नाथिला आळुया ऐसेनी आला. जे उपाधीची आतला म्हणून या. जैसी खळाळीची या उदका सरसी आंदोळे चंद्रिका. तैसा विकारा औपाधिका ऐसाची गमे. का खळाळू मोटका शोषे आणि चंद्रिका तैसरिसीच भ्रंशे. तैसा उपाधिनाशी न दिसे औपाधिकू. ऐसे उपाधीचे निपाडे क्षणिकत्व या ते जोडे. तेणे खो करणे घडे क्षर हे नाम. एवं जीव चैतन्य आघवे हे क्षर पुरुष जाणावे. आता रूप करू बरवे अक्षरासी. तरी अक्षरु जो दुसरा पुरुषु पै धनुर्धरा. तो मध्यस्थुगा गिरिवरा मेरु जैसा. जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी इही न भेदे तिही भागी. तैसा दोही ज्ञानाज्ञानांगी पडे ना जो. ना यथार्थ ज्ञाने एक होणे ना अन्यथात्वे दुजे घेणे. ऐसे निखिळ जे नेणणे तेची ते रूप. पासुता निशेष जाये ना घट भांडादि होये. तया मृत्पिंडा ऐसे आहे मध्यस्थ जे. पै आटोनी गेलिया सागरू मग तरंगुना नीरू. तया ऐशी अनाकारू जे दशागा. पार्था जागणे तरी बुडे परिस्वप्नाचे काही न मांडे. तैसिये निद्रे सांगडे न्याहाळणे जे. विश्व आवघेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे. तिये अज्ञान दशे केवळे अक्षरु नाव. सर्वाकळी सांडिले जैसे चंद्रपण उरे अवसे. रूप जाणावे तैसे अक्षराचे. पै सर्वोपाधी विनाशे हे जीवदशा जेथ पैसे. फळपाकात जैसे झाड बीजी तैसे उपाधीसी उपहित. थोकोनी ठाके जेथ तया ते अव्यक्त बोलती गा. घन अज्ञान सुषुप्ती तो बीज भावो म्हणती. येर स्वप्न हन जागृती फळभावो तयाचा. जयासी का बीज भावो वेदांती केला ऐसा आवो. तो तया पुरुषा ठावो अक्षराचा. जेथुनी अन्यथा ज्ञान फाकोनी जागृती स्वप्न. नाना बुद्धीचे रान रिगाले असे. जीवत्व जेथुनी किरीटी विश्व उठतची उठी. ते उभय भेदांची मिठी अक्षरु पुरुषु. ये रुक्षरु पुरुषु काजनी जिही खेळे जागृती स्वप्नी. तिया अवस्था जो दोन्ही विया लागा. पै अज्ञान घन सुषुप्ती ऐसैसी जे का ख्याती. या उणी येकी प्राप्ती ब्रह्माची जे. साचची पुढती वीरा जरी न येता स्वप्न जागरा. तरी ब्रह्मभावो साचोकारा म्हणो येता. परिप्रकृती पुरुषे दोनी अभ्रे जाली जिये गगनी. क्षेत्र क्षेत्रज्ञ स्वप्नी देखिला जिये. हे असो अधोशाखा या संसार रूपा रुखा. मूळ ते रूप पुरुखा अक्षराचे. हा पुरुषुका म्हणिजे जे पूर्णपणेची निजे. पै मायापुरी पहुडिजे तेणेही बोले. आणि विकारांची जे वारी ते विपरीत ज्ञानाची परी. नेणिजे जिये माझारी ते सुषुप्ती गाहा. म्हणून या आपैसे क्षरणे या नसे. आणि केही हा न नाशे ज्ञानाउणे. या लागी हा अक्षरू ऐसा वेदांती डगरू. केला देशी थोरू सिद्धांताचा. ऐसे जीव कार्य कारण जया माया संगुची लक्षण. अक्षर पुरुषु जाण चैतन्य ते. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः. यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्ययैश्वरः. आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जयाजनी. तया हरपती घनी अज्ञानत्वी. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया. ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया. जैसा वन्ही काष्ठ जाळूनिया स्वये जळे. तैसे अज्ञान ज्ञाने नेले. आपण वस्तु देऊनी गेले. ऐसे जाणणे निवीण उरले जाणते जे. ते तोगा उत्तम पुरुषु जो तृतीय का निष्कर्षु. दोही हून आणिकू मागिला जो. सुषुप्ती आणि स्वप्ना पासूनी बहुवे अर्जुना. जागणे जैसे आना बोधाचेची.
का रश्मी हनमृगजळा पासूनी अर्कमंडळा अफाटुते विवेगळा उत्तमुगा हे ना काष्ठींचा काष्ठाहुनी अनारिसा जैसा वन्ही तैसा क्षराक्षरापासुनी आनचितो पैग्रासूनी आपुली मर्यादा एक करीत नदी नदा उठी कल्पांती उदावादा एकार्णवाचा तैसे स्वप्न ना सुषुप्ती ना जागराची गोठी आथी जैसी गिळली दिवो राती प्रळय तेजे मग एकपण ना दुजे असे नाही हे नेणीजे अनुभव निर्बुजे बुडाला जेथ ऐसे आथी काही ते तो उत्तम पुरुष पाही जे परमात्मा इही बोलिजे नामी तेही एथ न मिसळता बोलणे जीवत्वे पांडुसुता जैसी बुडणे याची वार्ता थडियेचा कीजे तैसे विवेकाची या काठी उभे ठाकली या किरीटी परावराची या गोठी करणे वेदा म्हणूनी पुरुषु क्षराक्षरू दोन्ही देखोनी अवरू या ते म्हणती परू आत्मरूप अर्जुना ऐसिया परी परमात्मा शब्दवरी सूचिजेगा अवधारी पुरुषोत्तमु एरवी न बोलणे नि बोलणे जेथिंचे सर्व नेणी वा जाणणे काहीच न होनी होणे जे वस्तुगा सोहम तेही अस्तवले जेथ सांगतेची सांगणे झाले द्रष्टत्वेसी गेले दृश्य जेथ आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची हे म्हणो नये प्रभा जरी कैसे निहे लाभा जायेची ना का घ्राणा फुला दोही द्वितीयसे जे माझारीला ठाई ते न दिसे तरी नाही ऐसे बोलो नये तैसे द्रष्टा दृश्य हे जाये मग कोण म्हणे काय आहे हेची अनुभवे तेची पाहे रूपतया जो प्रकाश्ये वीण प्रकाशु जो ईशितव्ये वीण ईशु आपणे नीची अवकाशु वसवीत से जो नादे ऐकिजता नादू स्वादे चाखिजता स्वादू जो भोगिजतसे आनंदू आनंदेची जो पूर्णतेचा परिणामू पुरुषुगा पुरुषोत्तमू विश्रांतीचाही विश्रामू विराला जेथे सुखासी सुख जोडले जे तेज तेजासी सापडले शून्य ही बुडाले महाशून्यी जिये जो विकासाही वरी उरता ग्रासा तेही ग्रासूनि पुरता जो बहुते पाडे बहुता पासूनि बहु पै नेणतया प्रती रूपेपणाची प्रतीती रूपे न हो निषुक्ती दावी जेवी का नाना अलंकार दशे सोने न लपत लपाले असे विश्व न होनिया तैसे विश्व जो धरी हे असो जलतरंगा नाही सिनाने पण जेविगा ते विदिसता प्रकाशु जगा आपणची जो आपुलिया संकोच विकासा आपणची रूप वीरेशा हा जळी चंद्रुहन जैसा समग्रुगा तैसा विश्वपणे काही होये विश्वलोपी कही न जाये जैसा रात्री दिवसे नोहे द्विधारवी तैसा काहीची कोणीकडे कायसे निहिवेची न पडे जयाचे सांगडे जयासीची यस्मात् क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः जो आपण पेची आपणया प्रकाशितसे धनंजया काय बहु बोलो जया नाही दुजे तो गामी निरुपाधिकु क्षराक्षरोत्तमु एकु म्हणोनि म्हणे वेदलोकु पुरुषोत्तमु यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत परिहे असो ऐसिया मज पुरुषोत्तमा ते धनंजया जाणे जो पाहलेया ज्ञानमित्रे चेईलिया आपुले ज्ञान जैसे नाहीची होय स्वप्न तैसे स्फुरते त्रिभुवन वावो झाले का हाती घेतलिया माळा हिटे सर्पाभासाचा कांटाळा तैसा माझे निबोधे टवाळा नागवे तो लेणे सोनेची जो जाणे तो लेणे पण ते वावो म्हणे तेवी मी जाणो निजेणे वाळीला भेदू मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू मीची एकु स्वतः सिद्धू जो आपणे नसी भेदू नेणो निया जाणे तेणेची सर्व जाणितले हेही म्हणणे थेकुले जे तया सर्व उरले द्वैत नाही म्हणोनी माझी या भजना उचितु तोची अर्जुना गगन जैसे आलिंगना
गगनाचिया क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागरपणे अमृतची होऊनी मिळणे अमृती जेवी 15.5 मिसळावे तै 15.5ची होआवे तेवी मी जालिया संभवे भक्ती माझी हा गा सिंधूसी आनी होती तरी गंगा कैसे निमिळती म्हणून मी न होता भक्ती अन्वयो आहे ऐसिया लागी सर्व प्रकारी जैसा कल्लोळू अनन्युसागरी तैसा माते अवधारी भजिन्न लाजो सूर्या आणि प्रभे एकवंकी जेणे लोभे तो पाडू मानू लाभे भजनातया इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। ॐ तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम 15ोऽध्यायः। एवं कथिलयादारभ्य जे हे सर्व शास्त्रैकलभ्य उपनिषदा सौरभ्य कमळदळाजेवी हे शब्द ब्रह्माचे मथिते श्री व्यासप्रज्ञेचे निहाते मथुनी काढिले आयते सार आम्ही जे ज्ञानामृताची जान्हवी जे आनंदचंद्रीची सतरावी विचार क्षीरार्णवीची नवी लक्ष्मी जे हे म्हणून आपुले नि पदे वर्णे अर्थाचे नि जीवे प्राणे मी वाचोनी हो नेणे आन काही क्षराक्षरत्वे समोर जाले तयांचे पुरुषत्व वाळिले मग सर्वस्व मज दिधले पुरुषोत्तमी म्हणून जगी गीता मिया आत्मेनी पतिव्रता जे हे प्रस्तुत तुवा आता आकर्णिली साचची बोलाचे नभे हे शास्त्र पै संसारु जिणते हे शस्त्र आत्मा अवतरवी ते मंत्र अक्षरे इये परी तुझ पुढा सांगितले ते अर्जुना ऐसे झाले जे गौप्य धन काढिले माझे आजी मज चैतन्य शंभूचा माथा जो निक्षेपू होता पार्था तया गौतम जालासी आस्था निधी तुगा चोखटिवा आपुलिया पुढील उगाणा घेयावया तया दर्पणाची परी धनंजया केली आम्हा का भरले चंद्र तारागणी नभसिंधू आपणया माझी आणि तैसा गीतेसी मी अंतःकरणी सुदला तुवा जे त्रिविध मळिकटा तू सांडिलासी सुभटा म्हणून गीतेसी मज बसवटा जालासी गा परी हे बोलो काय गीता जे हे माझी उन्मेषलता जाणे तो समजता मोहामुके सेविली अमृत सरिता रोगु दवडूनि पांडुसुता अपरपण उचिता देवू निघाली तैसी गीता हे जाणितलिया काय विस्मयो मोह जावया परी आत्मज्ञाने आपण पया मिळिजे येथ जया आत्मज्ञानाचा ठाई कर्म आपुले या जीविता पायी होऊन या उतराई लया जाय हरपले दावूनि जैसा मागुसरे वीर विलासा ज्ञानची कळस वळघे तैसा कर्म प्रासादाचा म्हणून ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो ते श्रीकृष्ण वचनामृत पार्थी भरोनी असे वोसंडत मग व्यासकृपा प्राप्त संजयासी तो धृतराष्ट्राया सूतसे पान करावया म्हणून जीविता तु तया नोहेची भारी एरवी गीता श्रवण अवसरी आवडो लागता अनधिकारी परिसेखी तेची उजरी पातला भली जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले परिफळ पाकी दुणावले देखिजे जेवी तैसी श्री हरिवक्त्रींची अक्षरे संजय सांगितली आदरे तिही अंधुतोही अवसरे सुखिया झाला तेची मराठेने विन्यासे मिया उन्मेषे ठसे ठुंबसे जी जाणे नेणे तैसे निरोपिले सेवंतीये अरसिकाही आंग पाहता विशेषु नाही परिसौरभ्य नेले तिही भ्रमरी जाणीजे तैसे घडते प्रमेय घेईजे उणे ते मज देईजे जे नेणणे हेची सहजे रूपकी बाळा तरी नेणते जरी होये तरी देखो नि बापकी माये हर्षकेही न समाये चोज करीती तैसे संत माहेर माझे
तुम्ही मिनलिया मी लाडे जे तेचे ग्रंथाचे निव्याजे जाणी जोजी. आता विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, तो अवधारू वाक्य पूजा ज्ञानदेवो म्हणे. अध्याय 16. मावळवीत विश्वाभासु नवल उदयला चंडांशु अद्वयाब्जिनी विकाशु वंदू आता. जो अविद्याराती रुसोनिया गिरी ज्ञानाज्ञान चांदणिया, जो सुदिनु करी ज्ञानिया स्वबोधाचा. जेणे विवळतीये सवळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे, सांडिती देहा हंतेची अविसाळे जीव पक्षी. लिंगदेह कमळाचा पोटी वेचतया चिद्भ्रमराचा, बंदिमोक्षु जयाचा उदैला होय. शब्दाची या आसकडी भेद नदीचा दोही थडी, आरडा ते विरह वेडी बुद्धिबोधू. तया चक्रवाकांचे मिथुन सामरस्याचे समाधान, भोगवी जो चिद्गगन भवन दिवा. जेणे पाहालिये पहाटे भेदाची चोरवेळ फिटे, रिघती आत्मानुभव वाटे पांथिक योगी. जयाचे विवेक किरण संगे उन्मेख सूर्यकांत फुणगे, दीपले जाळीती दांगे संसाराची. जयाचा रश्मिपुंजू निवरू होता स्वरूप उखरी स्थिरू, ये महासिद्धीचा पुरू मृग जळते. जो प्रत्येक बोधाची या माथया सो हंतेचा मध्यान्ही आलिया, लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. ते वेळी विश्वस्वप्नासहिते कोण अन्यथामती निद्रेते, सांभाळी नुरेची जेथे माया राती. म्हणून अद्वयबोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी, मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती. किंबहुना ऐसैसे मुक्त कैवल्य सुदिवसे, सदा लाहिजे का प्रकाशे जयाचेनी. जो निजधाम व्योमींचा रावो उदैलाची उदैजत खेवो, फेडी पूर्वादी दिशांसी ठावो उदो वस्तूचा. न दिसणे दिसणे नसी मावळवी, दोही झाकिले ते सैंघ पालवी. काय बहु बोलो ते आघवी उखाची आनी. तो अहोरात्रांचा पैलकडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडू. जो प्रकाशे वीण सुरवाडू प्रकाशाचा, तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती. आता नमो म्हणो पुढत पुढती, जे बाधका येईजतसे स्तुती बोलाचिया. देवाचे महिमान पाहोनिया, स्तुती तरी येईजे चांगावया. जरी स्तव्य बुद्धीसी लया जाईजे का. जो सर्व नेणिवा जाणीजे मौनाचिया मिठिया वाणीजे, काहीच न होनी आणीजे आपण पयाजो. जया तुझिया उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी, सूनी परेसी ही पाठी वैखरी विरे. तया तू ते मी सेवकपणे लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे. हे उपसाहावे ही म्हणता उणे अद्वयानंदा. परिरंके अमृताचा सागरू, देखिलिया उचिताचा पडे विसरू. मग करू धावे पाहुणेरू शाकांचा तया. तेथ शाकुही कीर बहुत म्हणावा, तयाचा हर्ष वेगुची तो घ्यावा. उजळूनी दिव्य तेजा हातिवा, ते भक्तीची पाहावी. बाळा उचित जाणणे होये, तरी बाळपणची के आहे. परिसाचची येरी माये म्हणून तोषे. का गा गावरसे भरले पाणी पाठी पाय देत आले. ते गंगा काय म्हणितले परते सर. जी भृगूचा कैसा अपकारू, की तो मानूनी प्रियोपचारू. तोषेची ना शार्ंग धरू गुरुत्वासी. की आंधारे खतेले अंबर, झाले या दिवसनाथा समोर. तेणे तया ते परहासर म्हणितले काई. ते विभेद बुद्धीची ये तुळे, घालूनी सूर्यश्लेषाचे कांटाळे. तुकिलासी ते एकी वेळे उपसाही जोजी. जिही ध्यानाचा डोळा पाहिलासी, वेदादी वाचा वानिलासी. जे उपसाहिले तयासी, ते आम्हाही करी. परिमी आजी तुझ्या गुणी, लाचावलो अपराधू न गणी. भलते करी परी अर्धधणी नुठी कदा. मिया गीता येणे नावे, तुझे पसायामृत सुहावे. वानू लाधलो ते दुणे न थावे, दैवलो दैवे. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प. तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. पुण्ये पोशिली असाधारणे, तिये तुझे गुणवानणे. देऊनी मज उत्तीर्णे झाली आजी.
जी जीवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरणगावी, ते अवदसाची आघवी फेडिली आजी. जे गीता येणे नावे नावाणिकी, जे अविद्या जिणोनी दाटुकी, ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली. पै निर्धना घरी वानिवसे, महालक्ष्मी येऊनी बैसे, तया ते निर्धन ऐसे म्हणो ये काई. का अंधकाराची या ठाया, दैवे सूर्यू आलिया, तो अंधारुची जगायया प्रकाशुनो हे. जया देवाची पाहता थोरी, विश्व परमाणु ही दशा न धरी, तो भावाची ये सरोभरी नभेची काई. तैसा मी गीता वाखाणी, हे खपुष्पाची तुरंबणी, परिसमर्थे तुवा शिरयाणी फेडिली ते. म्हणून तुझे प्रसादे, मी गीता पद्ये अगाधे, निरूपीन जे विशदे ज्ञानदेवो म्हणे. तरी अध्यायी पंधरावा, श्रीकृष्णे तया पांडवा, शास्त्र सिद्धांतू आघवा उगाणिला. जे वृक्षरूपक परिभाषा, केले उपाधिरूप अशेषा, सद्वैद्ये जैसे दोषा अंगलीना. आणि कूटस्थु जो अक्षरू, दाविला पुरुष प्रकारू, तेणे उपहिताही आकारू चैतन्या केला. पाठी उत्तम पुरुष, शब्दाचे करुनी मिख, दाविले चोख आत्मतत्व. आत्मविषयी आंतुवट, साधन जे आंगदट, ज्ञान हेही स्पष्ट चावळला. म्हणून इये अध्यायी, निरूप्य नुरेची काही, आता गुरुशिष्या दोही स्नेहो लाहणा. एवं इये विषयी कीर, जाणते बुझावले अपार, परिमुमुक्षु इतर साकांक्ष झाले. त्यामज पुरुषोत्तमा, ज्ञाने भेटे जो सुवर्मा, तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीचीही. ऐसे हे त्रैलोक्य नायके, बोलिले अध्यायात श्लोके, तेथ ज्ञानची बहुतोके वानिले तोषे. भरूनी प्रपंचाचा घोटू, की जे देखताची देखतया दृष्टू, आनंद साम्राज्यी पाटू बांधिजे जीवा. येवढे या लाठेपणाचा उपावो, आनु नाहीची म्हणे देवो, हा सम्यक ज्ञानाचा रावो उपाया माझी. ऐसे आत्मजिज्ञासू जे होते, तिही तोषलेनी चित्ते, आदरे तया ज्ञानाते वोवाळिले जीवे. आता आवडी जेथ पडे, तयाची अवसरी पुढे पुढे, रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे. म्हणून जिज्ञासूंचा पैकी, ज्ञानी प्रीती होय ना जवनिकी, तव योगक्षेमु ज्ञानविखी स्फुरेल चिकी. म्हणून तेची सम्यक ज्ञान, कैसेनी होय स्वाधीन, जालिया वृद्धी जतन घडेल केवी. का उपजोची जे न लाहे, जे उपजले ही अव्हाटा सूये, ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे जाणावे की. मग जाणतया जे विरू, तयाची वाट वाहती करू, ज्ञानाहित तेची विचारू सर्व भावे. ऐसा ज्ञान जिज्ञासू तुम्ही समजती, भावो जो धरिला असे चित्ती, तो पुरवावया लक्ष्मीपती बोलिजेल. ज्ञानासी सुजन्म जोडे, आपली विश्रांती ही वरी वाढे, ते संपत्तीचे पवाडे सांगिजेल दैवी. आणि ज्ञानाचे निकामाकारे, जे रागद्वेषासी दे थारे, तिये आसुरिये ही घोरे करील रूप. सहज इष्टानिष्ट करणी, दोघीची इया कवतिकिणी, हे नवमाध्यायी उभारणी केली होती. तेथ साऊमा घेयावया उवावो, तव वोडवला आन प्रस्तावो, तरी तया प्रसंगे आता देवो निरूपित असे. तया निरूपणाचे नि नावे, अध्यायपद 16, लावणी पाहता जाणावे मागिलावरी. परी हे असो आता प्रस्तुती, ज्ञानाच्या हिताहिती, समर्था संपत्ती याची दोन्ही. जे मुमुक्षु मार्गींची बोळावी, जे मोहरात्रीची धर्मदिवी, ते आधी तव दैवी संपत्ती ऐका. जेथ एक एका ते पोखी, ऐसे बहुत पदार्थ येकी, संपादिजती ते लोकी संपत्ती म्हणिजे. ते दैवी सुख संभवी, तेथ दैवगुणे एकोपजीवी, जाली म्हणून दैवी संपत्ती हे. श्री भगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर् ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. आता तयाची दैवगुणा माझी धुरेचा बैसणा, बैसे तया आकरणा अभय ऐसे. तरी न घलूनी महापुरी, न घेपे बुडणे याची शियारी, का रोगू न गणिजे घरी पथ्याची या. तैसा कर्मा कर्माची या मोहरा, उठू नेदूनी अहंकारा, संसाराचा दरारा सांडणे येणे. अथवा ऐक्यभावाचे नि पैसे,
दुजे मानूनी आत्मा ऐसे भयवार्ता देशे दवडणे जे पाणी बुडवू ये मिठाते तव मीठची पाणी आते देवी आपण जालेनी अद्वैते नाशे भय अगा अभय येणे नावे बोलिजे ते हे जाणावे सम्यक ज्ञानाचे आघवे धावणे हे आता सत्वशुद्धी जे म्हणिजे ते ऐशा चिन्ही जाणिजे तरी जळे ना विझे राखोंडी जैसी का पाडिवा वाढी न मगे अवसे तुटी सांडूनी मागे माझी अतिसूक्ष्म अंगे चंद्र जैसा राहे ना तरी वार्षिया सांडिली ग्रीष्मे नाही मांडिली माझी निजरूपे निवडली गंगा जैसी तैसी संकल्प विकल्पाची ओढी सांडूनी रजतमाची कावडी भोगिता निजधर्माची आवडी बुद्धी उरे इंद्रियवर्गी दाखविलिया विरुद्धा अथवा भलेया विस्मयो काही केलिया नुठी चित्ती गावा गेलिया वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू भलते सणी हानी लाभू न मनी जेवी तेवी सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशिहंता